आता आपण बघतो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन. हॅलो अल्केन आणि अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज बऱ्याच डिफरंट आहेत बिकॉज ऑफ हॅलोजन ॲटम. बिकॉज कार्बन हायड्रोजनच्या चेनमध्ये आपण एक फॉरेन इलेमेंट ॲड केला आहे दॅट इज हॅलोजन अँड इट हॅज मच ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲज कम्पेअर्ड टू कार्बन. Therefore, they are polar bond. Moderately polar, not completely but moderately. So CX bond वरती polarity येते because of electronegativity of this and electronegativity of this. या दोघांचा जो डिफरन्स आहे तो कन्सिडरेबल आहे. सेकंड थिंग इज साइन्स. आता चार टाइपचे म्हणजे चार आपल्याकडे हॅलोजन आहेत. तर CX म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या प्रत्येकाची पोलॅरिटी चेंज होणार आहे बिकॉज ऑफ इट्स साइज. आता एक्झॅक्टली होतं काय साईड सोबत, तर फ्लोरीन खूप छोटा एलिमेंट आहे, आयोडीन खूप मोठा एलिमेंट आहे. सो ज्यावेळेस सी आणि एफ पासून जे आपण सी आणि आय पर्यंतचे जे बॉन्ड तयार होत आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात छोटी बॉन्ड लेंथ असणार आहे सी आणि एफ ची. सो सगळ्यात मोठी बॉन्ड लेंथ असणार आहे सी आणि आय ची. दॅट इज बिकॉज ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ पी ऑर्बिटल. म्हणजे काय, तर कार्बन आणि फ्लोरीनची ज्यावेळेस पी ऑर्बिटल ओव्हरलॅप होतीये व्हाईल बॉन्डिंग तर त्यावेळेचा जो एक्सटेंट आहे तो खूप कमी आहे आणि याच्यामधला जो ओव्हरलॅपिंगचा डिस्टन्स आहे तो सगळ्यात जास्त आहे. सो इथे प्रोबॅबिलिटी जी पी ऑर्बिटल म्हणजे एक्झॅक्टली आपण जसं दाखवतो केमिस्ट्रीमध्ये की ओके हा सी आणि हा एक्स आहे, हे दोघं जण इलेक्ट्रॉन शेअर करतात असं नसतं. पी ऑर्बिटल इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन. सो तो एक्सटेंट जर का वाढला म्हणजे त्याच्यामध्ये जर का आपल्याला प्रोबॅबिलिटी वाढली तर याचा अर्थ काय होईल, त्यांच्यामधला बॉन्ड असणार आहे वीक. सो जसं CF टू CI पर्यंत आपण जाऊ म्हणजे CF, CL, CBr आणि CI स्ट्रेंथ विल गो ऑन डिक्रीजिंग. सो फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन स्ट्रेंथ विल गो ऑन डिक्रीजिंग. थर्ड थिंग इज बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट वरती याचा इफेक्ट कसा होतो हे तर कॉमन आहे की अल्केन पेक्षा हॅलो अल्केनचा बॉइलिंग पॉइंट हायर असणार आहे. ओके, सो आता बॉइलिंग पॉइंट हॅलो अल्केन मध्येच कसा व्हॅरी होणार आहे तर आपण टप्प्याटप्प्याने गोष्टी घेऊया. पहिला पॉइंट आपण घेतो ऍटॉमिक मास ऑफ हॅलोजन. म्हणजे इलेमेंट एकच ठेवलं आपण, दॅट इज मॉलिक्युल आपण एकच ठेवतोय, बेस दॅट इज आर ग्रुप आपण एकच ठेवतोय, CH3, CH3, CH3 आणि CH3. तर CH3F, CH3Cl, CH3Br, CH3I आपण पिरियॉडिकली वाढत चाललोय फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर आता फ्लोरीनचा मास सगळ्यात कमी आहे कम्पेअर्ड टू आयोडीन. ॲटॉमिक मास असं वाढत चाललंय. सो जसं ॲटॉमिक मास वाढत जाणार आहे तसं वॅन वॉल्स फोर्सेस विल गो ऑन इन्क्रीजिंग. देअरफॉर CH3F टू CH3I बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होत जाणार आहे. सो दिस इज द साइन ऑफ इन्क्रीजिंग. So boiling point goes on increasing while atomic mass increases. Okay. Second thing is carbon number. म्हणजे आपण किती कार्बन एका मागोमाग लावतोय फॉर अ पर्टिक्युलर हॅलोजन. म्हणजे आता आपण हॅलोजन ठेवला फक्त आयोडीन. तर एक कार्बन दॅट इज मेथ, इथ, प्रोप, ब्यूट अँड सो ऑन. तर जेवढे नंबर ऑफ कार्बन असतील तेवढं त्याचा मॉलिक्युलर मास वाढणार आहे. सो मॉलिक्युलर मास जर का वाढत असेल तर याचं बॉइलिंग पॉइंट पण वाढत जाणार आहे. सो सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट असणार आहे ज्याचं जास्त मास असेल त्याचं. सो कार्बन नंबर जर का इन्क्रीज झाला तर बॉइलिंग पॉइंट पण इन्क्रीज होणार आहे. हे जे मी फॅक्टर्स लिहितीये हे आपण कन्सिडर करतोय की आपण हे इन्क्रीज करतोय तर बॉइलिंग पॉइंट वरती काय फरक पडतोय हे मी लेफ्ट साइडला लिहिते. थर्ड थिंग इज ब्रांचिंग. म्हणजे आपण समजा जर का चारच कार्बन घेतोय बट त्या चार कार्बनला आपण वेगवेगळ्या टाईपनी अरेंज करतोय. फॉर एक्झाम्पल एन ब्युटिल हॅलाइड, तुम्ही कुठलाही हॅलाइड घ्या, सेकंडरी ब्युटिल हॅलाइड, आयसोब्युटिल हॅलाइड और टर्शरी ब्युटिल हॅलाइड. तुम्ही हा कुठलाही जरी ब्युटिल हॅलाइड घेतला तर त्याच्यामध्ये चारच कार्बन असणार आहे, एकच हॅलोजन असणार आहे, कोणताही एक हॅलोजन कन्सिडर करा. तर त्यामध्ये कसं बॉइलिंग पॉइंट रोल प्ले करेल. तर जेवढं जास्त ब्रांचिंग होईल तेवढे वॅन डर वॉल्स फोर्सेस कमी होईल बिकॉज ऑफ लेसर सरफेस एरिया. त्याच्यामुळे बॉइलिंग पॉइंट विल गो ऑन डिक्रीजिंग as you start increasing the branches. So जेवढे ब्रांचेस इन्क्रीज होतील तेवढा कमी बॉइलिंग पॉइंट होईल. सॉरी. ओके, सो लास्ट थिंग इज सोल्युबिलिटी. व्हॉट इज सोल्युबिलिटी? सोल्युबिलिटीची एक कॉमन डेफिनेशन तुम्ही लहान असताना ऐकली असेल, लाईक डिझॉल्व्स लाईक. ओके, सो आता हा तर पार्शियली पोलर बॉन्ड आहे
वॉटर इज ऑल्सो पार्शली पोलर बॉन्ड. सो हे इन्सोल्युबल का लिहिलंय? बिकॉज CX म्हणजे RX अल्किल हॅलाइड टू अल्किल हॅलाइड म्हणजे अल्किल हॅलाइडच्या मध्येच त्यांचा बॉन्ड म्हणजे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन एवढे स्ट्रॉंग असतात की त्याचा वॉटर सोबत अट्रॅक्शन खूप कमी आहे. दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ RX. देअरफॉर ते इन्सोल्युबल होतात. जर का दोघांची फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन सेम असेल म्हणजे एक असतं सोल्यूट एक असतं सॉल्व्हंट, समजा जर का तुम्ही बायनरी सोल्युशन बनवत असाल तर जर का दोघांचेही फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कंपॅटिबल असतील, नियरली सेम असतील, देन दे विल डिझॉल्व इन इच अदर. जर का त्यांचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन खूप डिफर करतील म्हणजे सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट हे जे 3 कॉम्बिनेशन आहे यांच्यामध्ये जर का फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिफर करायला लागले तर ते इन्सोल्युबल होतात. लास्ट पॉइंट इज सोल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मीन्स व्हॉट? म्हणजे काय की हा पोलर H2O जो आपला पोलर त्याच्यामध्ये तर डिझॉल्व्ह नाही होते, बट हा नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करेल. हे सगळं तुम्हाला MCQs जे इन्फॉर्मेशन बेस्ड असे क्वेश्चन्स येतील त्यासाठी तुम्हाला लर्न करायचं आहे. व्हेरी इझी. आता हे जर का आपण अल्कोहोलमध्ये गेलो तर OH बॉन्ड असणार आहे, सो तिकडे थोडासा वेगळा रोल प्ले होईल. त्याच्यामुळे जर का तुम्हाला सोल्युबिलिटी विचारलं तर तुम्हाला असंही विचारू शकतात की हाऊ सोल्युबिलिटी विल डिक्रीज आणि तुम्हाला 4 काहीतरी ऑप्शन्स दिले असतील. एक असेल हॅलाइड, एक असेल अल्केन, एक असेल अल्कोहोल आणि दुसरा असेल कार्बोक्सिलिक ऍसिड. बेस्ड ऑन दॅट तुम्हाला ईच टॉपिक मध्ये आपण एक्सप्लेन करू की कुठले कुठला पॅटर्न कसा चेंज होत आहे, देन यू कॅन आन्सर इट. सो आत्तासाठी लक्षात ठेवा की इन्सोल्युबल इन वॉटर, RX इन्सोल्युबल इन वॉटर आहे बिकॉज ऑफ very large difference in forces of attraction in RX and RX-H2. ओके, सो हा होता आपला फिजिकल प्रॉपर्टीज मधला पार्ट. 4 पॉइंट आहेत, तुम्हाला इझिली लक्षात राहतील. याच्या बाहेर तर जास्त काही विचारणार नाही. तुम्ही या 4 पॉइंट्स वरती पण अजून खूप 10 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आता आपण बघतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. हा टॉपिक फक्त हॅलो अल्केन मध्ये आहे, बाकीच्या टॉपिक्स मध्ये नाहीये. सो आपण आता हा डिटेल मध्ये बघूया. डिटेल मध्ये एक्झॅक्ट पाहिजे तसा तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मिळेल, पण मी टेक्स्टबुक मधले मेजर पॉइंट घेतले जे तुम्हाला सीईटीच्या दृष्टीने महत्वाचे असतात. आता फर्स्ट पॉइंट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकायच्या आधी की कोण दाखवू शकतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय आहे मी तुम्हाला इव्हेंच्युअली सांगते. सो तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर करून देते व्हॉट इज कायरॅलिटी और कायरल कार्बन और कायरल मॉलिक्यूल. कायरलचा मिनिंग काय? CHIRAL. याला प्रनाउन्स करायचे खूप सारे वेज आहेत. आपण कायरॅलिटी म्हणतोय. सो व्हॉट इज कायरॅलिटी? तर एका मॉलिक्यूलमध्ये जो काही तुम्ही मॉलिक्यूल बघताय त्या मॉलिक्यूलमध्ये ऍटलिस्ट एक कार्बन असा हवाय की ज्याचे 4ही बॉन्ड वेगवेगळ्या ग्रुप्स, इलेमेंट्स किंवा कशाने पण ते सगळे 4ही डिफर असायला पाहिजेत एकमेकांपासून. सो दॅट 4ही बॉन्ड जर का तुम्ही लिहिले तर कोणीच एकमेकांसारखं असणार नाही. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटेन आहे, 1 2. दुसऱ्या कार्बन वरती ब्रोमीन आहे म्हणून 2 ब्रोमोब्युटेन. याच्यामध्ये जर का नीट बघितलं तर याचा एक बॉन्ड ऑब्वियस दिसतोय, ब्रोमीन सोबत अटॅच आहे. सेकंड बॉन्ड हायड्रोजन सोबत अटॅच आहे. थर्ड बॉन्ड 2 कार्बन असलेल्या ग्रुप सोबत अटॅच आहे, दॅट इज इथिल ग्रुप. आणि लास्ट बॉन्ड इज अटॅच टू मिथिल ग्रुप. सो नीट बघितलं तर एकही बॉन्ड दुसऱ्या बॉन्ड सारखा नाही. याचा अर्थ दिस इज कायरल मॉलिक्यूल बिकॉज ऑफ दिस कायरल कार्बन. एक जरी कायरल कार्बन असेल किंवा कायरल ॲटम असेल देन दॅट होल मॉलिक्यूल बिकम्स कायरल अँड दोज मॉलिक्युल्स कॅन शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता एक्झॅक्टली कायरॅलिटी मध्ये फरक काय होतो किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये काय होतं की हा कार्बन आहे म्हणजे जो इथे लिहिलेला आहे तोच कंपाऊंड, फक्त मी थोड्या वेगळ्या वेनी दाखवलाय. हा जर इकडे बघितला तर हायड्रोजन लेफ्ट साइडला आहे आणि मिथाइल ग्रुप राईट साइडला आहे. जर का मी या दोघांना स्वॅप केलं म्हणजे जर का मी यांना मिरर मध्ये बघितलं तर मिरर मध्ये काय दिसेल की लेफ्ट साइडला CH3 आणि राईट साइडला हायड्रोजन. सो याचा अर्थ काय झाला, एकमेकांचे आयसोमर्स विच इज ऑप्टिकल आयसोमर्स. का झालं असं? ऑप्टिकल आयसोमेरिझम इज अ पार्ट ऑफ स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय असतं की यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे सगळं सेम असतं, फक्त यांची स्पेशियल अरेंजमेंट वेगळी असते.
म्हणजे इथे जर का नीट बघितलं तर राईटचा लेफ्ट झाला, लेफ्टचा राईट झाला. जर का तुम्हाला याला नंबरिंग करायचं असेल, हे तुम्ही 11वी मध्ये बघितलं असेल RS कॉन्फिगरेशन मध्ये. इफ नॉट इट इज ओके. एवढं काही खूप जास्त तुम्ही मिस नाही केलेलं. फॉर CET इट इज ओके. सो CH3 आणि H आहे. तर समजा जर का मी याला 1 नंबर दिला, याला समजा दिला दुसरा नंबर, हा तिसरा नंबर, हायड्रोजन ऑब्वियस हॅविंग लेसर ॲटॉमिक मास, सो याला लास्ट नंबर येतो, दॅट इज 4. RS कॉन्फिगरेशन मध्ये फक्त हे करायचं होतं की तुम्हाला इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर सोबत नंबरिंग करायचं होतं. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला 1 नंबर, आणि मग जसा ॲटॉमिक नंबर डिक्रीज होईल, ॲटॉमिक मास, देन यू हॅव टू नंबर इट अकॉर्डिंगली डिक्रीजिंग, मीन्स 2, 3, 4. प्रायोरिटी इज 1. आता जर का तुम्ही बघितलं तर 4 ला बाजूला ठेवा. आपण ज्यावेळेस 3D मध्ये बघतो त्यावेळेस हा जो 4 नंबरचा जो कोणी असेल त्याला तुम्ही लांब ठेवायचा तुमच्यापासून. सो तुमच्या समोर येणारे आधी कार्बन, हा ब्लॅक बोर्डच्या मागे असणारे हायड्रोजन, वरती असणारे C2H5, साईडला आहे CH3, आणि तुमच्याकडे जो प्रोजेक्ट होतो दॅट इज Br. सो 1 इज प्रोजेक्टिंग टुवर्ड्स यू, सेकंड इज हियर, थर्ड इज हियर. फोर्थचा आता विचार नका करू. सो हा जो आहे Br पासून तुम्ही 2 कडे गेला तर तुम्ही इकडे वरती गेला, आणि 3 कडे जायचं असेल तर तुम्ही पुन्हा राईट साईडला गेला. सो हे राईट साईडला गेलं, याचा अर्थ आहे डेक्स्ट्रो किंवा R कॉन्फिगरेशन. पुढे आपण यालाच डेक्स्ट्रो म्हणणार आहे. सो दिस इज D. आणि समजा आता याचाच तुम्ही ऑप्टिकल आयसोमर घेतला, दॅट इज नंबरिंग पुन्हा तेच राहणार आहे. हा 1 येईल, हा 2 येईल, हा 3 येईल, आणि हा 4 येईल. अगेन तुम्ही याला हायड्रोजनला बोर्डच्या मागे टाका. ब्रोमीन, इथिल, मिथिल. जाताना कसं जाल, वरती गेलात, लेफ्टला टर्न घेतला. इकडे कसं गेलात, वरून खालून वरती गेलात आणि राईटला टर्न घेतला, आणि इकडे वरून खाली गेल्यानंतर लेफ्टला टर्न घेतला. याचा अर्थ काय की यांची जी रोटेशनची सिक्वेन्स आहे तो चेंज झाला. त्याच्यामुळे याला म्हणतात ऑप्टिकल आयसोमेरिझम. कारण या सिक्वेन्समुळेच ही पुढची आपण बघणारी प्लेन पोलराइज लाईट टिल्ट होणार आहे. त्याच्यामुळेच याला म्हणतात ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिक्स किंवा हे सगळं रिलेटेड असतं लाईटच्या प्रमाणे. सो आता आपण बघूयात की व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट, विच इज रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर डिटेक्टिंग whether it is a dextro-rotatory or levo-rotatory. सो आता बघा प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय असतं, एक असते ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट जे लाईट आपण बघतोय तर ते सगळ्या डायरेक्शन्स मध्ये ऑसिलेट होत आहेत. आता इथून जर का आपण पुढे निकोल प्रिझम ठेवला, निकोल प्रिझम इज अ पोलरायझर. पोलरायझरचा मिनिंग काय की तो त्या सगळ्या डायरेक्शन मध्ये असलेल्या लाईटना इथे रिस्ट्रिक्ट करेल आणि फक्त एकाच टाईपच्या ऑसिलेशन्सला अलाउ करेल टू पास फ्रॉम इट. याचा अर्थ काय, समजा जर का निकोल प्रिझम मधून जो येणारा आपला रिझल्टंट लाईट आहे तो ओनली एकाच डायरेक्शन मध्ये ऑसिलेट करेल. सो काय होईल, आता हा जो आपल्याला मिळालाय तो समजा जर का या डायरेक्शन मध्ये ऑसिलेट होतो तर हा झाला आपला प्लेन पोलराइज लाईट. बिकॉज याची प्लेन एकच, म्हणजे याची पोलरायझेशनची प्लेन एकच आहे. सो इट इज प्लेन पोलराइज लाईट. आणि हा जर का आपण अशा सोल्युशन मधून पास केला विच इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल, जो आता आपण बघितला विच इज कायरल, और तुम्ही ठेवू शकता शुगर, एनिथिंग विच इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. त्याच्यातून जर का आपण पास केला तर तुम्हाला दिसेल ही जी प्लेन पोलराइज लाईटची जी डायरेक्शन होती और ऑसिलेशन्स होते हे आता वेगळ्या डायरेक्शन मध्ये ऑसिलेट होत आहेत. म्हणजे आधी हा एक्झॅक्टली पॅरलल होते, पॅरलल टू द बोर्ड आपण आता कन्सिडर करूया. या सोल्युशन मधून पास झाल्यानंतर त्यांचा अँगल काहीतरी क्रिएट झालाय. सो हा अँगल राईटनी पण शिफ्ट होऊ शकतो, लेफ्टनी पण शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे. सो याला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्हिटीचा इफेक्ट. सो हा जो इफेक्ट आहे हा डेक्स्ट्रो आणि लेवो होऊ शकतो. डेक्स्ट्रो म्हणजे काय, प्लेन पोलराइज लाईटला जर का तुम्ही राईट डायरेक्शनला टिल्ट झालेला बघितलं देन इट इज डेक्स्ट्रो रोटेटरी. म्हणजे हा जो सोल्युशन होता, हा जो काही सोल्युशन असेल त्याने या प्लेन पोलराइज लाईटला राईट साईडला टिल्ट केलेलं आहे. जर का लेफ्ट साईडला झालं तर लेवो रोटेटरी. थर्ड पॉइंट आपण बघतोय इनॅन्शिओमर्स. म्हणजे काय, तर समजा आपल्याकडे असं सोल्युशन आहे की
ज्याने डेक्स्ट्रो साईडला 45 डिग्रीला टिल्ट केलंय, म्हणजे राईट साईडला 45 डिग्रीने टिल्ट केलंय आणि लेफ्ट साईडला पण 45 डिग्रीने टिल्ट केलंय. सो दोन्हीचं सेम टिल्टिंग आहे आणि त्यांचं जर का आपण इक्विमोलर अमाऊंट घेतलं तर त्याला आपण म्हणणार इनॅन्शिओमर्स. म्हणजे राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला डी आणि एल विथ सेम अमाऊंट अँड विथ सेम अँगल जर का टिल्ट केलं असेल प्लेन पोलराइज लाईटला तर ते एकमेकांचे होतात इनॅन्शिओमर्स. म्हणजे जर का आपण त्यांना सेम अमाऊंट मध्ये एकाच सोल्युशन मध्ये कन्सिडर केलं म्हणजे मिक्स केलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला काहीच नाही दिसणार, कारण त्यातले जे काही डेक्स्ट्रो रोटेटरी असतील ते त्याला राईट साईडला शिफ्ट करायला लागतील आणि लेव्हो रोटेटरी लेफ्ट साईडला. सो आपला जो बॅलन्स्ड फोर्सचा जो कन्सेप्ट आहे तो इकडे कन्सिडर होईल. त्याच्यामुळे हे इनॅन्शिओमर्स किंवा यांना आपण म्हणतो रॅसेमिक मिक्सचर. जर का आपण त्या दोघांना मिक्स केलं तर यांना आपण म्हणतो रॅसेमिक मिक्सचर. त्याच्यामध्ये इक्विमोलर कंपाऊंड ऑफ डी अँड एल जर का घेतलं तर दॅट इज रॅसेमिक मिक्सचर विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. नेक्स्ट इज वेज फॉर्म्युला. व्हॉट इज वेज फॉर्म्युला? आता मी जसं तुम्हाला सांगितलं की समजा जर का तुम्ही एक कायरल कंपाऊंड बघताय तर त्या कायरल कंपाऊंड मधला कार्बन जर का घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही नंबर करू शकता. लिस्ट नंबर येऊ शकतो हायड्रोजनला दॅट इज 4, कारण कार्बनचा लास्ट बॉन्ड होऊ शकतो 4th बॉन्ड. सो याला 4th होईल आणि याला जर का आपण या कट केलेल्या लाईन्स मध्ये जर का दाखवलं असेल तर याचा अर्थ असा आहे की हा तुमच्यापासून लांब आहे, म्हणजे हा बोर्डच्या पण मागे. देन हे जे 3 आहे, हा जो सॉलिड लाईन दिसतीये ही सॉलिड लाईन म्हणजे इट इज प्रोजेक्टिंग टुवर्ड सी. अँड हे जे दोघं जण आहेत हे नॉर्मल आपल्या बोर्डच्या प्लेन मध्ये. सो जर का तुम्ही यांना नंबरिंग केलं तर तुम्हाला याचं डी अँड एल कळेल, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. सो या सगळ्यातला एक इम्पॉर्टंट पॉइंट काय की व्हॉट इज कायरॅलिटी. तुम्हाला सीईटी मध्ये एमसीक्यूज मध्ये खूप सारे कंपाऊंड्स येतील आणि म्हणतील की त्यातला कायरल कोणता आहे किंवा कायरल कोणता नाही. सो कायरल ओळखायचा कसा, तर एक कार्बन असा की ज्या कार्बनचे सगळे बॉन्ड्स वेगवेगळे. नेक्स्ट प्लेन पोलराइज लाईटचा इफेक्ट काय होतो, तर डेक्स्ट्रो आणि लेव्हो रोटेटरी लाईट होऊ शकते बिकॉज ऑफ सोल्युशन विच इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. Next thing is enantiomers. Enantiomers are nothing but the solutions which tilt the plane polarized light with an equal angle but with the opposite angle. म्हणजे right and left or 45 degree right, 45 degree left, 30 degree right, 30 degree left. Next thing, wedge formula. What is wedge formula? I just explained you what is wedge formula. It is a 3D figure. You have to imagine. Then हा आपला पॉइंट येतो ऑप्टिकली ऍक्टिव्हिटीचा. तर आता आपण बघतोय सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफाइल मेकॅनिझम म्हणजेच SN1 आणि SN2. आधी बघूयात आपण हे रिॲक्शन कुठे यूज केली, मेकॅनिझम कोणत्या रिॲक्शनसाठी यूज केली जाते. दॅट इज अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन जर का अल्कोहोलमध्ये करायचं असेल तर आपण हे मेकॅनिझम यूज करतो. तर ह्याच्यामध्ये 2 मेकॅनिझम का झाले तुम्हाला हे पुढे कळेल की का झालं. तर मी त्यातला पहिल्यांदा फक्त SN1 आधी एक्सप्लेन करायला घेते, SN2 एक्सप्लेन करते आणि नंतर तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन, सिंपल डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी इझिली एक्सप्लेन करू शकेन. सो पहिलं जे आहे दॅट इज SN1. सध्या कन्सिडर करा की हा टर्शरी आहे, म्हणजे टर्शरी अल्किल हॅलाइड आहे आणि इथे आपण बघतोय प्रायमरी अल्किल हॅलाइड SN2 मध्ये. म्हणजे फेवर होताना SN1 मेकॅनिझम फेवर होतं टर्शरीने आणि SN2 होतं प्रायमरीने. का, तर आपण अल्किल हॅलाइड असू दे मग तो कुठलाही असू दे तर त्याच्यामध्ये आपण अल्कोहोल टाकलेलं आहे बिकॉज आपल्याला अल्किल हॅलाइड पासून अल्कोहोल पाहिजे. तर ज्यावेळेस अल्कोहोल टाकलेलं असेल त्यावेळेस हॅलोजन निघून OH जायला पाहिजे, बरोबर. तर OH पहिल्यांदा अटॅक करायला जाईल अल्किल हॅलाइड वरती, बरोबर. तर अल्किल हॅलाइड जर का असं असेल म्हणजे टर्शरी असेल तर OH जर का अटॅक करायला जरी गेला तरी त्याला वेच नाहीये कुठे अटॅक करायचा, या कार्बनवरती. बिकॉज इकडे तर हॅलोजन आहे, तर हॅलोजनमुळे तो स्वतः एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे आणि OH मायनस पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे. सो ते बोथ आर न्यूक्लिओफाइल. त्याच्यामुळे हा तर त्याला रिपेल करून टाकेल आणि हे 3 जण जे आहेत ते खूप जास्त बल्की आहेत बिकॉज दे आर CH3. कम्पेअर्ड टू दिस इकडून ऑब्व्हियस आहे की इकडून अटॅक नाही होऊ शकत या केसमध्ये पण इकडे खूप स्मॉलर ग्रुप्स आहेत, म्हणजे स्मॉलर ऍटम आहेत दॅट इज हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. टर्शरीमध्ये खूप जास्त अल्किल ग्रुप लागलेले असतात, ब्रांचिंग असतं.
त्याच्यामध्ये ओन्ली हायड्रोजन्स असतात. सो लेसर डिस्टर्बन्स आहे, इकडे खूप मोठा डिस्टर्बन्स आहे. त्याच्यामुळे हे दोन पार्ट्स पडलेले आहेत की जर का अटॅक करायला अवघड जात असेल तर SN1 पॉसिबल होतो आणि जर का अटॅक करणं इझी असेल तर SN2 फॉलो करतो. मग टर्शरी, त्याच्यानंतर सेकंडरी आणि देन प्रायमरी. कारण सगळ्यात जास्त बल्की ग्रुप असतात टर्शरी, देन सेकंडरी, प्रायमरी अँड व्हाईस वर्सा. सगळ्यात कमी हायड्रोजन असतात प्रायमरी, सेकंडरी, देन टर्शरी मध्ये हायड्रोजनच नसतात. ओके, सो आता रिॲक्शन बघा. स्लो RDS, स्लो किंवा RDS कुठली रिॲक्शन होताना आपल्याला जरी एका स्टेपमध्ये दिसत असेल तरी ती 2, 3 और मे बी जास्त स्टेप्स मध्ये ती रिॲक्शन ब्रेक केलेली असते, बरोबर. तर त्याला म्हणतात इलेमेंटरी रिॲक्शन. तर हे सगळं आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये शिकलेलं आहे. 12th बुक मध्ये आपला जो 5th चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युलॅरिटी म्हणून एक लेसन होता, म्हणजे टॉपिक होता केमिकल कायनेटिक्स मधला. तर त्या मॉलिक्युलॅरिटी मध्ये असं सांगितलं होतं की इलेमेंटरी रिॲक्शन मध्ये जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील तर ती होते त्या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी. फॉर एक्झाम्पल या रिॲक्शन मध्ये फक्त एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे, दॅट इज अल्किल हॅलाइडचा. म्हणून आपला रेट ऑफ द रिॲक्शन इज ओनली डिपेंडेंट ऑन सबस्ट्रेट raised to 1, that is only one molecule, unimolecule. तेच जर का तुम्ही SN2 मध्ये बघितलं तर दोघंही इन्व्हॉल्व आहेत. स्टार्टिंगलाच OH मायनस याच्यावरती अटॅक करतोय, त्याच्यामुळे हा होतो बायमॉलिक्युलर. सो रेट इज डिपेंडंट ऑन सबस्ट्रेट ऍज वेल ऍज रिएजंट. म्हणून ही SN2 बिकॉज ऑफ 1 + 1 दॅट इज 2 आणि इकडे ओनली 1 दॅट इज युनिमॉलिक्युलर. ओके, तर आता याच्यामध्ये होतंय काय, तर पहिल्यांदा C आणि X चं बॉन्ड ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो C आणि X चं ज्यावेळेस बॉन्ड ब्रेक करतो तर त्याला खूप जास्त एनर्जी लागणार आहे बिकॉज हा खूप स्टेबल स्टेट मध्ये सध्यासाठी. आणि याला जर का ब्रेक केलं तर तो कार्बोकटायन बनणार आहे विच इज अनसॅटिस्फाईड. इकडे त्याचे चारही बॉन्ड सॅटिस्फाईड आहे. त्याच्यामुळे ही असणार आहे सगळ्यात हायएस्ट एनर्जी वाली स्टेप बिकॉज इकडे आपल्याला खूप जास्त एनर्जी प्रोव्हाइड करायला लागेल. म्हणून याच्या ग्राफ मध्ये या RX समजा जर का इथे असेल RX आणि ही असेल एनर्जी प्रोफाइल डायग्राम विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर RX वरून ही एनर्जी डायरेक्टली हाईट झाली आहे टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन C आणि X. सो ज्यावेळेस हे बॉन्ड ब्रेकिंगला स्टार्ट होतं त्यावेळेस ही सगळ्यात हायएस्ट एनर्जीची दॅट इज TS1. त्यानंतर येतं खाली येतं म्हणजे काय की कार्बोकटायन बनतात, म्हणजे एनर्जी थोडीशी लो झाली कम्पेअर्ड टू ब्रेकिंग वाल्यापेक्षा. दिस इज नॉट अल्किल हॅलाइड. ओके, अल्किल हॅलाइड मधला C आणि X चा जो बॉन्ड ब्रेक होतानाचा जो स्थान आहे तर त्याला आपण म्हणतो TS1, ना की अल्किल हॅलाइडला TS1 म्हणणार आहे. अल्किल हॅलाइडची एनर्जी इज व्हेरी लो, इट इज हिअर. आता तयार झालाय, एकदा ब्रेक झाल्यानंतर तयार झालाय कार्बोकटायन. तर आता कार्बोकटायन जर का तयार झाला तर त्याच्यापासून पुन्हा ट्रान्झिशन स्टेट 2 येणार आहे. ट्रान्झिशन स्टेट 2 मध्ये काय आहे तर OH मायनस आणि हा कार्बोकटायन या दोघांची ऍडिशन होणार आहे, म्हणजे रिॲक्शन होणार आहे. कारण कार्बोकटायन तर तयार केला तर बीकर मध्ये आता OH मायनस आहे. OH मायनस इज व्हेरी स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, त्याच्यामुळे OH मायनस आता त्याच्यावरती डायरेक्ट अटॅक करू शकेल आणि तेही 2 वेजनी. का, कारण ही जॉमेट्री झाली होती प्लेनर आणि आता प्लेनर जर का झाली तर 3D करण्यासाठी पुढून पण अटॅक येऊ शकतो, मागून पण अटॅक येऊ शकतो. म्हणून जर का मागून झाला तर इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन तयार होतं. मॉलिक्यूल तोच आहे, फक्त दिसताना OH मागून येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 3D फिगर काढाल तर हा असणार आहे C, हे दोन्ही सपोज जर का C आहे तर जर का मागून अटॅक झाला OH चा तर तुम्हाला दिसताना असं दिसणार आहे OH आणि इथे पुढे असणार आहे CH3, अगेन CH3, अगेन CH3. जर का पुढून झाला तर इथे असणार आहे OH आणि इथे असणार आहे CH3. ओके, सो इन्व्हर्जन आणि रिटेन्शन दोन्ही पॉसिबल आहे या केसमध्ये बिकॉज ऑफ कार्बोकटायनची प्लेनर जॉमेट्री. त्यानंतर हा जो TS2 आहे, TS2 म्हणजे काय सांगितलं की ज्यावेळेस जस्ट बॉन्ड बनायला सुरुवात होते, बॉन्डिंग व्हायला सुरुवात होते त्यावेळी TS2 होतो. एकदा बॉन्ड बनला की त्याचा बनतो अल्कोहोल दॅट इज ROH विच इज मच स्टेबलर दॅन अल्किल हॅलाइड. ओके, तर हा होता तुमचा SN1. म्हणजे काय केलेलं आहे की C आणि X मधला बॉन्ड ब्रेक केला आणि मग OH ला अटॅक केलेला आहे. बनवायचं काय होतं अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड. ओके, तर ही होती SN1 की ज्याच्यामध्ये सगळं 2 आहे.
SN1 म्हटलं ना की सगळं 2 आहे आणि SN2 म्हटलं की सगळं 1 आहे. SN1 मध्ये फक्त मॉलिक्युलॅरिटी 1 आहे, अदरवाइज याचे दोन बेसचे कॉन्फिगरेशन निघतात, दोन साइडने अटॅक होऊ शकतो, दोन स्टेपची रिॲक्शन आहे आणि दोन ट्रान्झिशन स्टेट आहे. सो सगळं दोन होतात आणि फेवर होत आहे टर्शरी सेकंडरी देन प्रायमरी. आता आपण बघतोय SN2 मध्ये काय होत आहे की प्रायमरी घेतला. प्रायमरी का घेतला? बिकॉज OH मायनसला इझी आहे Hच्या साइडने अटॅक करायला, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम एक झालाय की तो या साइडने अटॅक नाही करू शकत, म्हणजे फ्रंट साइडने अटॅक नाही करू शकत, बिकॉज तिकडे प्रेझेंट आहे अल्किल हॅलाइड. त्याच्यामुळे त्याच्याकडे ओनली ऑप्शन आहे दॅट इज अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी बॅक साइडचा अटॅक. सो तो ज्यावेळेस बॅक साइडचा अटॅक करेल तर त्यावेळेस हे हायड्रोजन 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 पुन्हा यासारखे प्लेनर जॉमेट्रीमध्ये जातील, बट एक्स आणि OH म्हणजे पुढून असणारे एक्स मागून असणारे OH, म्हणजे टोटल कार्बनची आता व्हॅलेन्सी झाली आपली 5. व्हॅलेन्सी म्हणण्यापेक्षा बॉन्ड अटॅच झाले 5. सो हे 5 जे बॉन्ड अटॅच झाले तर त्याच्यामधला हा आहे डेल्टा मायनस आणि हा पण आहे डेल्टा मायनस, तर त्याच्यामुळे याला आपण म्हणतो पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. या कार्बनला 5 कोऑर्डिनेट तयार झालेत म्हणून याला आपण म्हणतो पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. ही सगळ्यात स्लोएस्ट स्टेप होती OH मायनस अटॅक करायची, म्हणून रेट इज डिपेंडंट ऑन सबस्ट्रेट एज वेल एज रिएजंट किंवा अल्कोहोल, म्हणून याला आपण म्हणतोय बायोमॉलिक्युलर ऍज सेड अर्लियर. ओके, आता याच्यामध्ये फक्त बॅकसाइड अटॅक इज पॉसिबल, म्हणून त्याच्यामध्ये जो तयार होईल तो असणार आहे इन्व्हर्जन. आता इथे काइंड ऑफ कॉम्पिटिशन लागली की OH टिकणार आहे की X टिकणार आहे, तर ऑब्व्हियसली C आणि O चा बॉन्ड इज मच स्ट्रॉंगर दॅन C अँड X, त्याच्यामुळे X निघून जाईल आणि COH राहील. अल्कोहोल राहिला तर तयार कुठला झाला तो अल्कोहोल इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. ठीक आहे, आणि X मायनस ऍज इट इज बाहेर पडलाय. हे फेवर होतं पहिल्यांदा प्रायमरी सेकंडरी टर्शरी. वाय? बिकॉज हायड्रोजन्स आर व्हेरी स्मॉलर ग्रुप्स अँड इट इज इझी फॉर OH मायनस टू अटॅक फ्रॉम म्हणजे लेस बल्कियर ग्रुपच्या साईडने अटॅक करायला. ओके, आता याची जर का आपण ट्रान्झिशन स्टेट जर का काढली तर इथे आपलं आहे RX आणि याच्यापासून एकच ट्रान्झिशन स्टेट येते ज्यावेळेस बॉन्डिंग अँड ब्रेकिंग सायमल्टेनियसली असतं, त्यावेळेस ती असणारे ट्रान्झिशन स्टेट आणि मग आपला तयार होणार आहे ROH. सो याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण अल्कोहोल ऍड करतो तर डिपेंड करेल की कुठला अल्किल हॅलाइड आहे त्याच्यावरती डिसाइड होईल की SN1 ने जाईल की SN2 ने जाईल. आता मगाशी जसं सांगितलं की इकडे SN1 आहे बट सगळ्या गोष्टी 2 आहेत, तसं इकडे SN2 आहे बट सगळ्या गोष्टी 1 आहे. फॉर एक्झाम्पल इथे स्टार्ट होताना होतं प्रायमरी रिॲक्शन्सनी, इथे अटॅक होताना फक्त होतो सिंगल साइड अटॅक दॅट इज बॅक साइड अटॅक. तयार होताना एकाच टाईपचं कॉन्फिगरेशन फॉर्म होतं दॅट इज इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन. एकच स्टेप रिॲक्शन आहे. ओके, ट्रान्झिशन स्टेट पण एकच आहे दॅट इज ओनली दिस. ही आहे आपली ट्रान्झिशन स्टेट. सो ओनली एकच ट्रान्झिशन स्टेट आहे आणि ब्रेकिंग आणि बॉन्डिंग सायमल्टेनियसली होतं. व्हाईल इधर एक पहिल्यांदा ब्रेकिंग होतं देन बॉन्डिंग होतं. ही आहे आपली SN2 रिॲक्शन किंवा SN2 मेकॅनिझम. तर आता तुम्हाला जर का शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल, एकदम असं उडत उडत जर का लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ज्यावेळेस SN1 आणि SN2 एक काइंड ऑफ जर का तुम्ही एक जागा कन्सिडर केली, म्हणजे एक जागा इथे आणि या जागेवरती एक मुलगा ऑलरेडी बसलेला आहे, तर हा मुलगा जर का या जागेवरती बसलेला आहे आणि आता दुसरा मुलगा इथून आलाय दारातून आणि त्याला पण इथे बसायचं आहे, बरोबर. तर जर का हा मुलगा शांत स्वभावाचा असेल तर तो काय करेल, याचा वेट करेल जोपर्यंत हा उठून नाही जात तोपर्यंत. हा गेला या पोझिशन वरून की मग हा येणार, राईट. ही एक वेळ दॅट इज SN1. म्हणजे काय झालं की पहिल्यांदा त्या जागेला रिकामं केलं, या जागेला रिकामं केलं, देन OH मायनसने त्या जागेवरती एंट्री घेतली. पण जर का हा मुलगा म्हणजे जो दुसरा येणारा मुलगा आहे तर तो जर का थोडासा हट्टी असेल तर काय होईल, तर तो हा डायरेक्टली याला इकडे म्हणेल की तू निघून जा. मग त्यांच्यामध्ये थोडीफार काय दंगल व्हायची असेल ते होईल आणि मग ती जागा थोडीफार शेअर होईल, म्हणजे घुसखोरी करतात ना तसं अर्धी जागा याच्याने शेअर होईल, अर्धी जागा त्या म्हणजे एक जागा दोघं मिळून शेअर करतील, बट मग एकमेकांच्या ह्याच्यामध्ये जो स्ट्रॉंग असेल तो तिथे राहील आणि जो वीक असेल तो त्यातून बाहेर पडेल. सो एक्झॅक्टली हे झालं SN2 मध्ये. म्हणजे काय की OH मायनसने इथे घुसखोरी केली आहे
बरोबर, कारण हे 4 बॉन्डिंग प्रॉपरली सगळं सेट होतं, बट OH मायनसनी जाऊन अटॅक केला कार्बनवरती, म्हणजे त्या जागेवरती जसं त्या मुलाने केला, आणि मग त्याच्यामध्ये थोडी अडचण झाली आणि मग त्याच्यामध्ये दंगल झाली आणि मग X निघून गेला आणि OH तिकडेच झाला. इतकं इझी आहे. सो आय होप तुम्हाला SN1 SN2 कळलं असतील. मग आता तुम्हाला CET ला ज्यावेळेस क्वेश्चन येतील त्यावेळेस तुम्हाला एवढंच बघायचं आहे की प्रायमरी का सेकंडरी, मग तो SN1 नी जाईल का SN2 नी जाईल, एवढंच तुम्हाला बघायचं. जर का सेकंडरी प्रायमरीचं कंपॅरिझन आलं तर SN1 जाईल सेकंडरी जाईल SN1 नी आणि SN2 नी जाईल प्रायमरी. जो लेसर नंबर आहे तो SN2 नी जाईल, जो हायर नंबर आहे तो SN1 नी जाईल. ओके, सो हा होता आपला SN मेकॅनिझमचा पार्ट. सो आता आपण बघणार आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलो अल्केन. याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत टोटल. एक आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आता आपण बघतोय, सेकंड रिएक्शन असणार आहे एलिमिनेशन आणि थर्ड रिएक्शन असणार आहे रिएक्शन्स विथ मेटल. ओके, तर ऍक्च्युली सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये पण आपण मेटल सोबतच्याच रिएक्शन बघतोय. जर का तुम्ही सगळीकडे बघितलं तर KAG देन NaAg हा एक पार्ट सोडला तर बाकी सगळ्या मेटल सोबतच आहे, बट या मेटलच्या कंपाऊंड सोबत आहे. म्हणजे आपण तिसरा जो पार्ट बघणार आहे तो प्युअर मेटल सोबत असेल, हे मेटलचे कंपाऊंड्स आहे. सो सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली होतं काय, खूप इझी आहे. RX मधला जो X आहे तो जाईल आपल्या मेटल सोबत आणि R लागेल K सोबत किंवा Na सोबत. जो काही मेटल घेतला त्यासोबत जो लागलेला उरलेला पार्ट आहे दॅट इज निगेटिव्ह पार्ट, तो अटॅच होईल R सोबत. खूप इझी आहे. कधी पण असताना एक असतो कॅटायन अनायन, ज्याला आपण नॉर्मली बॉन्ड मध्ये पण कन्सिडर करू शकतो, पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कधी पण अटॅच होतील, पॉझिटिव्ह अटॅच नाही होणार. ठीक आहे, सो R चा पार्ट हा मेटलच्या उरलेल्या पार्ट सोबत जाईल आणि हे KAG किंवा Na हे जे आहे मेटल तर ते जातील हॅलोजन सोबत. सो तुम्हाला ऑलवेज मोस्ट ऑफ द टाइम 90% तुम्हाला हॅलोजन मिळेल मेटल सोबत, मेटल हॅलाइड्स मिळतील. सो आता आपण पहिली रिएक्शन बघूया, दॅट इज RX KOH और AgOH. दोघांसोबत रिएक्शन बऱ्यापैकी सेम होतीये, दॅट इज अल्कोहोल तयार होतोय आणि बाहेर लागतोय KX और AgX. KX किंवा AgX ऍज अ बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतील आणि तयार होणारे अल्कोहोल. आता याच्यामध्ये कॅच आहे तो नीट लक्षात घ्या, कारण हे जे KOH तुम्हाला दिसताना इझी दिसतोय, तुम्हाला जर का क्वेश्चन मध्ये KOH आला तर तुम्ही फक्त KOH कडे फोकस करता. तुम्ही याच्याकडे बिलकुल फोकस नाही करत की तो ऍक्वियस घेतला की तो अल्कोहोलिक घेतला, म्हणजे KOH घेताना कसा घेतलेला आहे. जर का ऍक्वियस घेतला असेल तर त्याचा फॉर्म होईल अल्कोहोल. KOH घेताना जर का ऍक्वियस घेतला तर त्याचा अल्कोहोल फॉर्म होईल. जर का KOH घेताना अल्कोहोलिक घेतला, घेतानाच KOH जर का अल्कोहोल सोबत मिक्स करून घेतला तर याच्यामधला जो प्रोडक्ट आहे तो वेगळा आहे आणि तो येणार आहे आपल्याला एलिमिनेशन मध्ये. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता त्यावेळेस हे जे पॉइंट्स आहेत की जिथे तुम्हाला ट्रिक केलं जाऊ शकतं तर ते लक्षात ठेवा. सो हा तुमचा पहिला पॉइंट आहे की KOH घेताना ऍक्वियस घ्या, अल्कोहोलिक नाही, टू प्रिपेअर अल्कोहोल. अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी अल्कोहोलिक घ्यायची गरज नाही, सिंपल लॉजिक. सेकंड KCl दॅट इज पोटॅशियम सायनाइड. आता पोटॅशियम सायनाइड मधला पोटॅशियम जाणार आहे हॅलोजन सोबत, R आणि Cl तयार होईल. व्हेरी इझी रिएक्शन. याला म्हणतो आपण R ला म्हणतो आपण अल्किल. नाव लिहायला पण खूप इझी आहे आणि गेस करायला पण खूप इझी आहे. सो अल्किल सायनाइड. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे आता जी तुम्हाला ट्रिकी वाटू शकते. तुम्ही जर का क्वेश्चन मध्ये वाचलं तर तुम्हाला देतील की इथाइल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ KCl पोटॅशियम सायनाइड. व्हॉट आर द प्रोडक्ट्स. मी तुम्हाला सांगितलं आता की फक्त तुम्हाला X जो काही अल्किल हॅलाइड असेल म्हणजे इथाइल ब्रोमाइड असेल तर तुम्हाला लिहायचं इथे इथाइल सायनाइड. बट इथाइल सायनाइड सोडून बाकी सगळे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन असं असणार आहे इथेन नायट्राइल आणि प्रोपेन नायट्राइल. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते एक्झॅक्टली कसं होतं. हा जर का असेल C2H5Cl, हा जो अल्किल सायनाइड आहे हा त्याचा कॉमन सिस्टीम नेमिंग आहे आणि याचा IUPAC नेमिंग आहे. अल्किल सायनाइडचं असेल अल्केन नायट्राइल. सो अल्किल सायनाइड मध्ये आपण ऑलरेडी अल्किलला R घेतला आणि सायनाइड मध्ये C आणि N दोघंही आलेले आहेत. सो सायनाइड मध्ये C आणि N दोघं जण आहेत.
सो पुन्हा या कार्बनला एक्स्ट्रा करायची गरज नाही, एक्स्ट्रा त्याचं नाव मेन्शन करायची गरज नाही. पण आपण ज्यावेळेस IUPAC मध्ये लिहितो त्यावेळेस हा अल्केन आपण आधीच डिस्कस केलेला आहे. IUPAC मध्ये कधी पण कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन कन्सिडर केली जाते. जर का आता हा इथे या सायनाइडला अटॅच झाला तर हा C2 आणि हा C हे मिळून होणार आहे 3. त्याच्यामुळे याचं नाव येईल प्रोपेन नायट्राइल. सो याचं नाव येईल प्रोपेन नायट्राइल. जिथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, म्हणजे तिथे इथेन नायट्राइल पण देतील, प्रोपेन नायट्राइल पण देतील. आणि हा तुमचा मेन पॉइंट आहे की कधी पण जर का तुम्ही IUPAC कन्सिडर करत असाल तर कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन मध्ये C आला, भले तो नंतर आला असेल व्हाईल इन रिॲक्शन, बट लिहिताना तुम्हाला तो कंटिन्युअस दिसतोय, याचा अर्थ तुम्ही त्याला कन्सिडर करा. अल्किल सायनाइड विच इज व्हेरी बेसिक फॉर्म, सायनाइड मध्ये C आलेला ऑलरेडी, सो इकडे कन्सिडर करायची गरज नाही. सो हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. पहिला पॉइंट केवळ चॅम्पियस बद्दल आणि सेकंड पॉइंट इज अबाउट नायट्राइल किंवा सायनाइडचा IUPAC आणि कॉमन सिस्टीम मधला फरक विच इज व्हेरी मेजर. थर्ड थिंग इज AgCN. आता इथे जसं K आणि Ag सेम झालं म्हणजे अल्कोहोल आला, तसं इथे नाही येत. इथे सायनाइड KCl चा सायनाइड येतो आणि इकडे येतो अल्किल सायनाइड, अल्किल आयसोसायनाइड ना की सायनाइड. सो अल्किल आयसोसायनाइड आला. हा आयसो याच्यासाठी कारण हा जो CN ग्रुप आहे हा C कडून अटॅच व्हायच्या ऐवजी N कडून अटॅच झालाय. हा तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये माहिती असेल, बायडेंटेट, ॲम्बिडेंटेट. ॲम्बिडेंटेटचा मिनिंग काय की इट कॅन अटॅच फ्रॉम मोर दॅन वन साइड ॲट व्हेरियस पॉइंट्स. म्हणजे एकाच बॉन्डने अटॅच होऊ शकतो, बट N कडून पण अटॅच होऊ शकतो, C कडून पण अटॅच होऊ शकतो. जर का तो पॉइंट झाला नसेल तर एवढं लक्षात ठेवा AgCl म्हणजे आयसोसायनाइड तयार होणार आहे. ओके. फोर्थ पॉइंट इज अमोनिया. अमोनिया आता हे जे आपण घेणार आहे ते घेणार आहे अल्कोहोलिक. हा पण जो घेतला तो अल्कोहोलिक, हा पण जो घेतला तो पण अल्कोहोलिक. सो हे सगळे अल्कोहोलिक आहेत एक्सेप्ट फॉर KOH आणि AgOH. हे याचं कॅटलिस्ट आहे, त्याच्यामुळे रिॲक्शन स्पीडअप होते. सो NH3 जर का ऍड केला तर NH3 मधला एक H निघून जाईल X सोबत आणि उरलेला NH2 विल अटॅच टू R. सो हा R अटॅच झाला NH2 सोबत. सो हा बनला प्रायमरी अमाइन. आता याला प्रायमरी का म्हणायचं हे मी तुम्हाला नायट्रोजनच्या ग्रुपमध्ये सांगेन. हा झाला आपला फोर्थ कंपाऊंड दॅट इज प्रायमरी अमाइन बनवला आपण. फिफ्थ पॉइंट सोडियम, ऑक्सिजन, अल्किल. सो याचं नाव पण खूप इझी आहे, सोडियम अल्कॉक्साइड, अल्किल ऑक्सिजन. सो अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड आणि RX जर का घेतला तर Na जाणार आहे X सोबत आणि मेटलच्या ठिकाणी येऊन बसेल आपला अल्किल ग्रुप. सो तयार झाला R, कारण हा Na केलाय आणि इथे आपला आलाय ROR. पुढचं आहे ऍज इट इज. याचं नाव लिहिणं खूप इझी आहे. कॉमन सिस्टीम मध्ये याचं नाव येतं अल्किल अल्किल इथर. सो हा एक टाईपचा इथर आहे, अल्किल अल्किल इथर. जर का दोन्ही साईडला सेम असेल, लाईक मिथिल मिथिल असेल तर डायमिथिल इथर, इथिल इथिल असेल तर डायथिल इथर, मिथिल इथिल असेल तर पहिल्यांदा अल्फाबेटिकल इथिल मिथिल इथर. ओके. लास्ट पॉइंट इज सिल्वर कार्बोझायलेट. हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मधला. जर का कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COOH यामधला जर का H पार्ट काढून टाकला आणि इथे जर का आपण मेटल लावला म्हणजे या कार्बोझायलेट आयनला आपण मेटल लावलेला आहे. सो हा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये फक्त हा Ag जाऊन आता येणार आहे R. सो ROCOR हा येणार आहे अल्किल अल्किओनेट. याचं नाव असणार आहे अल्किल अल्किनोएट. अनलाईक इथर याच्यामध्ये काय होतं की इथर मध्ये प्रेफरन्स नाहीये, हा पण R आहे हा पण R आहे. म्हणजे हे दोन्ही पण मेन कन्सिडर होऊ शकतात डिपेंडिंग अपॉन देअर नंबर ऑफ कार्बन. जर का इकडचा नंबर ऑफ कार्बन जास्त असेल तर त्याला आपण मेन प्रेफरन्स देऊ इन IUPAC नेमिंग सिस्टीम ऍज अ पॅरेंट अल्केन. बट याच्यामध्ये तुम्हाला जास्त घाबरण्याची गरज नाहीये.
हे जे काही त्यांनी प्रोव्हाइड केलं असेल याचं नाव काय असणार आहे? सिल्वर अल्किओनेट. सिल्वर अल्किओनेट. तर याच्यामधला फक्त तुम्हाला सिल्वर काढून तुम्हाला रिप्लेस करायचं आहे बाय अल्किल. सो हे होणार आहे अल्किल अल्किनोएट. ओके. सो याच्या रिॲक्शन खूप इझी आहे. तुम्हाला फक्त स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, किंवा स्ट्रक्चर जरी नाही काढता आलं तर तुम्हाला कळतंय की अल्किल हॅलाइडची रिॲक्शन आहे कुठल्या तरी दिलेल्या सिल्वर अल्किओनेट बरोबर. तर तुम्हाला फक्त सिल्वर वर्ड काढून इथे जो काही वर्ड आहे अल्किल, कुठला जो काही अल्किल असेल तो तुम्हाला अटॅच करायचा आणि तुम्हाला आन्सर मिळणार. तर हा होता तुमचा आतापर्यंतचा केमिकल रिॲक्शनचा फर्स्ट पार्ट, दॅट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, ज्याच्यामध्ये आपण एक्स ला काढून टाकलाय मेटल सोबत, और इन केस ऑफ अमोनिया एच सोबत, आणि त्या मेटलचा पार्ट आपण फिल केलेला आहे बाय आर. आणि जे काही कंपाऊंड आले हे कंपाऊंड तुम्हाला कळले पाहिजे. यांचा फॉर्मॅट जर कळला तर तुम्हाला याचं नाव लिहिता येणं खूप इझी असणार. आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊयात, दॅट इज एलिमिनेशन. सबस्टिट्यूशन आपण बघितलं. सबस्टिट्यूशन खूप इझी आहे. फक्त आपण आर ग्रुप रिप्लेस करतोय. जिथे कुठे आपला मेटल होता कंपाऊंड मध्ये तिथे आपण फक्त आर ग्रुप रिप्लेस करतोय आणि एक्स त्या मेटल सोबत निघून जातो. इतकी सिंपल रिॲक्शन होती. आता सेकंड आपण बघतोय एलिमिनेशन रिॲक्शन. याच्यामध्ये एकच रिॲक्शन आहे, पण याच्यामध्ये खूप सारे टाइप्स येणार आहेत की कोणत्या वेळी काय करायचं. सो आता आपण हे डिटेलमध्ये बघूया. एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काय असतं की हा आपला असणार आहे हॅलो अल्केन, जो काही असेल इथे असणार आहे आपला हॅलोजन, आणि त्याच्या साईडला म्हणजे त्याचे बीटा कार्बन जे असणार आहेत हा असणार आहे अल्फा, आणि याच्या सोबत बीटा कार्बन जे असतील त्यांना हायड्रोजन अटॅच असतील. ओके. सो एलिमिनेशन मध्ये काय होतं, हा तसं म्हणायला गेलं तर मार्कोनिकोव्हचा उलटा आहे. म्हणजे आपण मार्कोनिकोव्ह मध्ये काय केलं होतं, तर आपण अल्कीन मध्ये डबल बॉन्ड मध्ये HX टाकला होता. आपण डबल बॉन्ड मध्ये HX टाकला होता टू फॉर्म हॅलो अल्केन. सो ही रिॲक्शन होती. आता तुम्हाला ही रिॲक्शन उलटी करायची, म्हणजे जर का या वेळी गेला तर हा H आणि X काढून टाकायचा आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे अल्कीन. सो या रिॲक्शन मधून आपण परत अल्कीन रिगेट करू शकतो. सो ही रिॲक्शन बघा काय होते एक्झॅक्टली. आपण टाकला X, आपला हॅलो अल्केन घेतलाय आणि हॅलो अल्केन मध्ये आता आपण टाकतोय KOH. नाउ वॉच केअरफुली की हा मी घेतेय अल्कोहोलिक, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की अल्कोहोलिक जर का ऍक्वियस घेतला तर त्यापासून बनतो अल्कोहोल, आणि KOH जर का अल्कोहोलिक घेतला तर त्यापासून बनणार आहे अल्कीन. आता बघा कसं होईल. सध्यासाठी मी कोणताही हायड्रोजन कन्सिडर करतेय, कुठला एक्झॅक्टली करायचा ते आपण नंतर बघूया. सो आता समजा जर का मी हा हायड्रोजन कन्सिडर करते की हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन निघून जाणार आहे, म्हणजे एक्झॅक्टली याची उलटी केस होईल. सो हा X आणि H जर का गायब झाले तर हे बॉन्ड दोन्ही फ्री होतील. मग या दोन बॉन्डना जर का आपल्याला अटॅच करायचं असेल तर आता हे दोघ जण एकमेकांसोबत अटॅच होऊ शकतात. सो याच्यापासून काय फॉर्म होईल, C डबल बॉन्ड C, आणि जे काही असेल पुढे ते. सो आपण काय केलं, हा हॅलोजन आणि हा हायड्रोजन निघून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे या दोघांनी पुन्हा बॉन्ड बनवला. सो हा बॉन्ड बनणार आहे सेकंड बॉन्ड. तर याच्यामध्ये आता जो काही बाहेर गेलेले आहेत ते कोणासोबत जाणार आहे, तर हा K जाणार आहे X सोबत, हा K जाईल X सोबत आणि हा OH जाईल H सोबत, फॉर्मिंग KX प्लस H2O. आपली सबस्टिट्यूशनची रिॲक्शन मध्ये जे आपण प्रिन्सिपल ठेवलं होतं की X विल ऑलवेज गो विथ मेटल. सो हा मेटल सोबतच गेला आणि हा H2O म्हणून पाणी म्हणून बाहेर पडला. इझी रिॲक्शन. म्हणजे काय केलं आपण, या हॅलोजनला आणि हायड्रोजनला गायब केलंय. त्यालाच आपण म्हणतो डिहायड्रोहॅलोजनेशन, विच इज एक्झॅक्टली अपोजिट टू हायड्रोहॅलोजनेशन, जो आपण अल्कीन मध्ये केला. तर ही रिॲक्शन, जशी ही रिॲक्शन होती तशीच ही पण रिॲक्शन खूप इझी आहे. म्हणजे बघायला तरी खूप इझी वाटते. जसं याच्यामध्ये मार्कोनिकोव्ह होता. का लागला होता इथे मार्कोनिकोव्ह, बिकॉज देयर वॉज अ चॉईस की जर का डबल बॉन्ड आपण ब्रेक करतोय तर H कुठे लावायचा, X कुठे लावायचा, फॉर अनसिमेट्रिकल अल्कीन. तसाच इकडे एक रूल असणार आहे, तो असणार आहे सेट-झेफ रूल. आता हा सेट-झेफ रूलची गरज काय, जसं मार्कोनिकोव्ह रूलची गरज होती अनसिमेट्रिकल अल्कीन, तसं सेट-झेफ रूलची गरज काय,
तर मी एक एक्झाम्पल घेते म्हणजे कळेल. आता जर का या एक्झाम्पल मध्ये बघितलं, हे सगळे जर का हायड्रोजन असते तर फरक काहीच नाही पडणार आहे, कारण इकडून सुद्धा अल्किनच फॉर्म होऊ शकतो आणि त्या साईडनी पण अल्किनच फॉर्म होणार आहे. सो तुम्ही कुठूनही बघितलं तरी अल्किनच होईल. इकडे जरी आला तरी तो अल्किन आणि इकडे जरी आला तरी तो अल्किन. सो कुठेही फॉर्म होऊ शकतो आणि प्रोडक्ट आपला एकच आहे. बट इन केस ऑफ की जिकडे तुम्हाला चॉईस येते, फॉर एक्झाम्पल आता हे 4 कार्बनचा मी चेन घेतलेली आहे आणि याच्यामध्ये समजा जर का मी मध्ये इथे Br ठेवला सेकंड कार्बनला. सो आता डिहायड्रोहॅलोजनेशन मध्ये 2 ऑप्शन आहेत की हा हॅलोजन कोणत्या हायड्रोजन सोबत जाऊ शकतो. हा अल्फा आणि हे दोन्हीही बीटा आहेत. हा अल्फा कार्बन आणि हे दोन्ही बीटा कार्बन. तर आपण दोन्ही प्रोडक्ट लिहूयात बिकॉज येताना दोन्ही प्रोडक्ट येतात, फक्त त्यांची क्वांटिटी चेंज होते की कोणाची पॉसिबिलिटी जास्त आहे आणि कोणाची पॉसिबिलिटी कमी आहे. सो एक कंपाऊंड तयार होणार आहे असं आणि दुसरं तयार होईल मध्ये डबल. दोघांमध्ये फरक काय की एका पॉइंटला हा गेलेला आहे आणि दुसऱ्या पॉइंटला हा गेला. म्हणजे एका केसमध्ये फर्स्ट आणि सेकंड कार्बन मध्ये डबल बॉन्ड झालेला आहे आणि दुसऱ्या केसमध्ये सेकंड आणि थर्ड मध्ये डबल बॉन्ड झालेला आहे. तर याच्यातला मेजर प्रोडक्ट असतो 80% विच इज सेकंड आणि थर्ड मधला आणि 20% असणार आहे फर्स्ट आणि सेकंड मध्ये जो डबल बॉन्ड आहे तो. तर हे कोण डिसाइड करतं, तर हे डिसाइड करतं सेटझेफ रूल. रूल खूप इझी आहे. कधी पण आपण बॅलन्स करायचा ट्राय करतो. सो जर का आता बघितलं, हा Br ला विचारा की तू कोणत्या हायड्रोजन सोबत गेल्यानंतर डबल बॉन्ड जास्त बॅलन्स दिसेल. तर इथे बघितलं तर 2:2 रेशो. ऑब्व्हियसली इथे मी 4 कार्बनचा घेतला होता आणि Br ची पोझिशनच अशी होती की त्याच्यामुळे हा एक्झॅक्टली बॅलन्स झाला. इकडे जर का बघितलं तर इथे रेशो झालाय डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला 3:1 आणि इकडे रेशो झालाय 2:2 कार्बनचा. म्हणजे इकडे 2 कार्बन, इकडे 2 कार्बन, इकडे 3 कार्बन, इकडे 1 कार्बन. सो सेटझेफ रूल सांगतो की मोस्टली जिथे बॅलन्स होईल तो वाला तुम्ही कंपाऊंड 80% कन्सिडर करा. बट आता एक्झॅक्टली जिकडे बॅलन्स नाही होणार, फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही कंपाऊंड घेतला 5 कार्बनचा आणि त्याच्यामध्ये जर का इकडे आता सेकंड कार्बनला Br असेल तर डबल बॉन्ड पुन्हा फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड मध्ये होऊ शकतो. सो तुमचे प्रोडक्ट काय येऊ शकतात, 1 डबल बॉन्ड 2 3 4 5 आणि दुसरा येऊ शकतो 1 सिंगल बॉन्ड 2 डबल बॉन्ड 3 4 5. तर इथे जर का बघितलं तर 1 आणि 4 म्हणजे इकडे 1 आहे आणि इकडे 4 आहे आणि इकडे 2 आहे आणि इकडे 3 आहे. तुम्हाला काय वाटतं जास्त बॅलन्स कुठला आहे? एक्झॅक्ट बॅलन्स तर होऊ शकत नाही. सो 2 आणि 3 चं बॅलन्स ठेव. याचा अर्थ काय की ही रिॲक्शन जास्त स्टेबल होईल, म्हणून हा होईल 80%, हा होईल 20%. सो सेटझेफ रूल असा फॉलो होईल विच इज व्हेरी इझी. तुम्ही हे जर का बघितलं एलिमिनेशन रिॲक्शन आणि आपला मार्कोनिकॉफ रूलची रिॲक्शन, दॅट इज अल्किनचा हायड्रोहॅलोजनेशन जे केलं एक्झॅक्टली सेम आहे बट रिव्हर्स आहेत एकमेकांच्या. सो ही होती आपली एलिमिनेशन रिॲक्शन. आता आपण बघतोय तिसरा पॉइंट विच इज लास्ट पॉइंट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ हॅलो अल्केन, रिॲक्शन विथ मेटल. आता आपण याच्यामध्ये 2च मेटल यूज करतोय. अगेन तेच मेटल आहे Na आणि मॅग्नेशियम. या केसमध्ये मॅग्नेशियम. सो आधी आपण सोडियम सोबतची रिॲक्शन बघूयात. याच रिॲक्शनला आपण म्हणणार आहे वुड्स सिंथेसिस किंवा वुड्स रिॲक्शन. सो हे स्पेसिफिक पुन्हा नाव आलेलं आहे, हे नाव लक्षात ठेवा. वुड्स रिॲक्शन काय बघूयात. तर आपण बॅलन्स करण्यासाठी 2 वेळा अल्किन हॅलाइड घेतलेला आहे. रादर बॅलन्स करण्यापेक्षा आपल्याकडे रिक्वायरमेंटच आहे की आपल्याला 2 वेळा अल्किन हॅलाइड घ्यायला लागणार आहे. सो 2 मोल्स ऑफ अल्किन हॅलाइड प्लस 2 मोल्स ऑफ सोडियम, प्युअर सोडियम मेटल घेतलेला आहे. जर का याची रिॲक्शन यांच्यासोबत झाली तर आत्ताचाच आपण रूल फॉलो करतोय, म्हणजे मेटल विल गो विथ हॅलोजन. सो मेटल हॅलोजन दोन्ही निघून गेले. आता हा R आणि हा R हे अनसॅटिस्फाईड आहे. सो दोघांचा एक बॉन्ड सॅटिस्फाय करायचा आहे. सो हे दोघ जण एकमेकांना बॉन्ड होतील. आता R ग्रुप म्हणजे काय असतो, आपण खूप आधी डिस्कस केलं होतं की अल्केन मधून एक H काढल्यानंतर जो तयार होईल दॅट इज R ग्रुप. सो हा पण एक हायड्रोकार्बनचा सिंगल बॉन्ड वाला ग्रुप आहे आणि हा पण तोच आहे.
तर हे दोघं जण जर का अटॅच झाले तर जो प्रोडक्ट फॉर्म होईल तो असेल अल्केन. आता आठवत असेल तर आपण स्टार्टिंग जी आपण प्रिपरेशन रिॲक्शन केली होती तर ती आपण केली होती अल्केन पासून. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की प्रिपरेशन आणि केमिकल रिॲक्शन इंटरचेंजेबल असतात. हे तुम्हाला कधीही कुठेही कसंही यूज करता येऊ शकतात जर का तुम्हाला एक्झॅक्ट पॅटर्न माहिती असेल तर. सो आधी आपण केला होता अल्केन पासून अल्किल हॅलाइड. आता आपण तयार करतोय अल्किल हॅलाइड पासून अल्केन. सो अल्किल हॅलाइड प्लस सोडियम विल गिव्ह अस अल्केन. बट इथे जो आपण अल्किल हॅलाइड कन्सिडर करतोय म्हणजे इथे आपण अल्किल हॅलाइड जो कन्सिडर करू तर त्याच्या डबल अल्केन तयार होऊ शकतो. म्हणजे काय, इथे आपण जर का मिथिल घेतला तर मिथिल मिथिल म्हणजे CH3CH3 विल गिव्ह अस इथेन. म्हणजे एक एक कार्बन ॲटम जर का घेतला तर दोन कार्बन ॲटमचा अल्केन फॉर्म झाला. सिमिलर विथ इथिल इथिल असेल तर 4 दॅट इज ब्युटीन. पण आता जर का अशी केस असेल की जिकडे तुम्हाला दोन्ही वेगवेगळे म्हणजे एक दिला असेल फॉर एक्झाम्पल CH3Br, दुसरा दिला असेल C2H5Br आणि मग Na सोबत रिॲक्शन करायला लागते तर बाय प्रोडक्ट ऑब्विसली 2NaBr येणार आहे, नो डाऊट. बट प्रोडक्ट मेन प्रोडक्ट काय काय येऊ शकतं तर बघा, तुम्ही विचार कराल इकडचा RR जॉईन केला, आपण पण इकडे RR जॉईन करूया, नो डाऊट हा प्रोडक्ट तर डेफिनेटली येईल. बट ज्यावेळेस सगळं बीकर मध्ये असतं म्हणजे दोन्ही रिॲक्टंट बीकर मध्ये सोडियम मेटल बीकर मध्ये तर त्यावेळी आपण असं नाही म्हणू शकत त्यांना की तुम्ही फक्त या मिथिलने फक्त या इथिल सोबतच रिॲक्ट केलं पाहिजे. तर हे मिथिल दुसऱ्या मिथिल मॉलिक्यूल सोबत सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे हीच रिॲक्शन सिमेट्रिक अल्केन वाली पण रिॲक्शन येऊ शकते आणि CH3Br आणि अजून एक CH3Br असे मिळून फॉर्म होऊ शकतात CH3CH3 दॅट इज इथेन. सिमिलरली इथिल पण तेच करेल. इथिलचं असं नाही की मी फक्त मिथिल सोबतच रिॲक्ट करेल तर इथिल सोबत सुद्धा रिॲक्शन होईल आणि तयार होईल C2H5 आणि C2H5 दॅट इज ब्युटेन. तर हे दोघे सिमेट्रिकल आहे. हे दोघं जण फॉर्म होतील 80% आणि हा फॉर्म होईल 20%. म्हणजे सिमिलर जे असतील ते फॉर्म होतील 80% बट जे क्रॉस मध्ये गेलेले आहेत ते फॉर्म होतील 20%. म्हणजे हा क्रॉस वाला मायनर कंपाऊंड असणार आहे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कोण मायनर आहे कोण मेजर आहे. जर का क्रॉस मध्ये झालं तर 3 कंपाऊंड पॉसिबल आहेत आणि ते तिन्ही कंपाऊंड मिळतात आपल्याला विथ डिफरंट रेशो. सेकंड रिएक्शन इज RX plus Mg अल्किल हॅलाइड विथ मॅग्नेशियम मेटल. मॅग्नेशियम मेटल घेतला तर ड्राय इथर लागेल. ही रिॲक्शन बिलकुल पण वॉटर मध्ये करायची नाहीये. सो RX plus Mg जर का घेतला तर RMgX म्हणजे ऍज इट इज नाव लिहायचं. यालाच आपण म्हणणार आहे ग्रिग्नार्ड. हा रिएजंट खूप इफेक्टिव्ह आहे आणि हा पुढे खूप ठिकाणी आपल्याला लागणार आहे. हा ऍक्च्युली गेम चेंजर आहे की याच्यामुळे खूप सारे रिॲक्शन चेंज होतात. म्हणजे खूप डायनामिक रिएजंट आहे हा. सो याचं नाव बघा काय, R फॉर अल्किल, Mg फॉर मॅग्नेशियम, X फॉर हॅलाइड. सो फक्त अल्किल हॅलाइड मध्ये हा आपला अल्किल हॅलाइड आहे तर याला फक्त आपण स्ट्रेच केलंय. अल्किल हॅलाइडला स्ट्रेच केलं आणि त्यामध्ये Mg बसवला. दॅट्स इट. एवढीच रिॲक्शन आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाऊ शकते. सो आतापर्यंतच्या या रिॲक्शन होत्या विच आर केमिकल रिॲक्शन्स. आता या लास्टच्या व्हिडिओमध्ये सगळे रिॲक्शन्स मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतेय शॉर्ट मध्ये. सो बघा, पहिल्यांदा आपण स्टार्ट केलं होतं अल्किल हॅलाइड बनवायला. स्टार्टिंग केली होती अल्केन, अल्कीन, अल्कोहोलनी. अल्केन मध्ये ऍड करायचा असतो X2Cl2Br2I2 विथ देअर प्रॉपर रिएजंट. सेकंड थिंग इज अल्कीन मध्ये 2 टाइपचे रिॲक्शन आहेत, सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल, मार्कोनिकॉफ, अँटी मार्कोनिकॉफ. अँटी मार्कोनिकॉफ इज अप्लाइड व्हेन इट इज युज्ड H2O2 विथ HBr. थर्ड पॉइंट इज अल्कोहोल. अल्कोहोल साठी आपण 3 वेजने रिॲक्शन केले होते, HX, PX3, PCl5, SOCl2. आणि नंतर अल्किल हॅलाइड पासून पुन्हा आपण अल्किल हॅलाइडच बनवला. सो मी तो कॉमन म्हणून लिहिलेला आहे. सो हा तुमचा होता फक्त 4 कंपाऊंड पासून तयार करायचा बेस फॉर अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड पासून आपल्याला काय काय बनवता येईल
तर अल्केन पासून अल्किल हॅलाइड बनवला, तर इथे अल्किल हॅलाइड पासून आपण पुन्हा परत अल्केन बनवला. अल्किन पासून अल्किल हॅलाइड बनवला, अल्किल हॅलाइड पासून पुन्हा आपण रिगेन केलाय अल्किन. सो हे इंटरचेंजिंग सांगते, म्हणजे तुम्हाला कधी काय करता येईल ते लक्षात येईल. आणि नंतर अल्कोहोल. अल्कोहोल बनवला, अल्कोहोल पासून बनवला आपण अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड पासून आपण बनवला अल्कोहोल. अल्कोहोल आणि अल्किन मध्ये खूप मोठा कॅच आहे, तो लक्षात ठेवा. KOH aqueous for alcohol preparation and KOH alcoholic for alkene preparation. Second thing is cyanide, isocyanide, अमोनिया म्हणजे त्याच्यापासून तयार केला अमाइन. इथर NaOR घेतला होता, सोडियम अल्कॉक्साइड. इस्टर तयार करण्यासाठी घेतला होता सिल्वर ऍसिटेट, सिल्वर कार्बोझॅलिक ऍसिड किंवा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सो हे सगळं होतं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सेकंड थिंग आपण बघितली अल्किन, दॅट इज एलिमिनेशन रिॲक्शन. थर्ड आपण बघितलं विच इज रिॲक्शन विथ मेटल. सो या मेटलच्या रिॲक्शन सोबत तयार केला अल्केन आणि ग्रिग्नाइट एजंट, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो जर का तुम्हाला हा चार्ट तुमच्या डोक्यात ऍज इट इज लक्षात असेल, तर तुम्हाला जर का काही बनवायला सांगितलं इन्व्हॉल्विंग RX, जर का RX घेऊन काहीतरी बनवायचं असेल तर याच्या बाहेरचं काही नाही येणार. जर का RX ला प्रिपेअर करायचं असेल तर याच्या बाहेरचं काहीच नाही येणार, काहीच नाही येणार. कारण इथून पुढे जे आपण बघू तर याच्यामध्ये याच रिॲक्शन पुन्हा रिपीट केल्या गेल्या आहेत, जिथे जिथे आपल्याला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल अल्कोहोलमध्ये, अल्कोहोल प्रिपरेशन मध्ये आता ही रिॲक्शन ऍज इट इज आली आहे. सो इथून पुढच्या चॅप्टरमध्ये या रिॲक्शन शिवाय दुसरं काही येऊ शकत नाही. सो जर का तुम्हाला RX आलं तर तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये, तुम्हाला या चार्टवरून काहीही तयार करता येईल. असेच अल्कोहोलचा चार्ट बनेल, असाच कार्बोक्सिलिक ऍसिडचा चार्ट बनेल, अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिडचा. आणि या चार्टवरून तुम्हाला CET ला आय होप चांगली हेल्प होईल.